नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 6वीचं पहिलं प्रकरण त्रिमितीय आकार या प्रकरणावर चर्चा करतोय आणि या प्रकरणातला स्वाध्याय आपण बघतोय. स्वाध्याय 1 मित्रांनो आपण पाहत आहोत. ओके, तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे. जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला जाऊयात. बघा, पहिला प्रश्न आपण बघूयात. पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलंय, कॅरमच्या सोंगट्या एकावर एक ठेवल्या तर कोणता आकार तयार होईल. आता कॅरमच्या सोंगट्या अशा गोल असतात. ही एक सोंगटी, तिच्यावर दुसरी ठेवली, तिच्यावर तिसरी, अशा प्रकारे जर तुम्ही एक एक सोंगट्या जर ठेवत गेलात तर आपल्याकडं एकूण अशा प्रकारे बघा या सोंगट्या राहतील एकावर एक, अशा प्रकारे आपल्याला दिसतील. आणि ही जी आकृती तयार होईल, ही आकृती कशाची तयार होईल तर ही वृत्तचितीची आकृती तयार होईल. कशाची आकृती तयार होईल तर वृत्तचितीची ही एक आकृती तयार होईल. तर इथं ब ऑप्शन जो आहे तो करेक्ट आहे. वाळूचे घड्याळ कोणत्या दोन समान आकारांनी तयार झालेत. बघा, इथे जर तुम्ही बघितला त्या वाळूच्या घड्याळावरती वर एक जो आहे तो शंकू आहे आणि खाली सुद्धा शंकू आहे. म्हणजे वाळूचे जे घड्याळ आहे ते दोन शंकूंनी तयार झाले. किंवा तुमचं जे डमरू असतं ना, डमरू वाजवायचं, ते सुद्धा दोन शंकूंनी तयार झालेलं असतं. खालीलपैकी कोणता आकार त्रिमितीय नाहीये. बघा, चौरस हा द्विमितीय नाहीये, चौरस हा द्विमितीय आहे, गोल त्रिमितीय आहे, दंडगोल जो आहे तो तुमचा त्रिमितीय आहे आणि शंकू त्रिमितीय आहे. परंतु आयत हा चौरस असेल, आयत असेल, त्रिकोण असेल, हे त्रिमितीय नाहीये. तर इथं अ जो ऑप्शन आहे तो करेक्ट आहे. तर एकदम सोपे सोपे मित्रांनो प्रश्न आहे त्या स्वाध्यायामध्ये, इतकंसं अवघड असं काही नाहीये. चला पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न बघा. इथे आपल्याला काय करायचंय, खाली दिलेल्या संख्यांवरून त्रिमितीय आकृत्या काढा. 5 पृष्ठे, 5 शिरोबिंदू आणि 8 कडा. 5 पृष्ठे पाहिजेत, 5 शिरोबिंदू पाहिजेत आणि 8 कडा पाहिजेत. बघा, आता समजा हे कशामध्ये येईल, अशी उरलेली पृष्ठे त्रिकोणी आहेत. एक पृष्ठभाग चौरसाकृती आहे आणि उरलेली पृष्ठे त्रिकोणी आहेत. आता चौरसाकृती एक आहे, म्हणजे हा झाला तुमचा चौरस. काढला बाबा तुम्ही. चौरस काढल्यानंतर आपल्याला काय करायचे, म्हणजे इथं तुमच्याकडे 4 कडा झाल्या. आता यांनी काय सांगितलं, ह्या 4 कडा आहेत. एकूण कडा किती बाबा आपल्याला दिल्या 8 कडा. या 4 कडा झाल्यानंतर इथून एक निघालेली ही दुसरी कडा, ही तिसरी कडा, ही सॉरी 4 झाल्यानंतर 5, 6, 7 आणि 8 ह्या 8 कडा झाल्या. तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी ही सूची अशा प्रकारे तुम्ही काढू शकता. ही आकृती आपण अशा प्रकारे आपल्याला ही आकृती काढता येईल. जर या आकृतीमध्ये जर नीट व्यवस्थित बघितलं तर या आकृतीमध्ये तुमच्या लक्षात येईल की इथं खाली चौकोन आहे. कडा बघा, पृष्ठे किती 5 आले. खाली एक पृष्ठ आहे आणि वरती बघा, वरती तुम्हाला या ठिकाणी 4 पृष्ठ मिळतील, एकूण 5. 5 शिरोबिंदू. शिरोबिंदू बघा या ठिकाणी 5 आहेत. हा एक शिरोबिंदू, हा दुसरा शिरोबिंदू, तिसरा शिरोबिंदू, चौथा शिरोबिंदू आणि हा 5वा शिरोबिंदू. अशा प्रकारे हे 5 शिरोबिंदू झाले. 5 शिरोबिंदू नंतर आपल्याकडे बघा, आपल्याला विचारलंय 8 कडा. कडा 8 आहे बघा, 1, 2, 3, 4 कडा, 5, 6, 7 आणि 8 कडा तयार होतात. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला ही आकृती काढता येऊ शकते. या आकृतीला आपण आपण सूची म्हणू शकतो. ओके, चौकोनी सूची. आता पुढचा मुद्दा बघा, इथे ही चौकोनी सूची झाली. आता एक पृष्ठ वक्राकार आहे, शिरोबिंदू नाही आणि कडा पण नाही, म्हणजे गोल येईल. अशा प्रकारे तुमचा जो गोल असतो बघा, गोल चेंडू क्रिकेटचा वगैरे, असा फक्त तुम्ही गोल काढू शकता. इथं काय करू शकता, गोल. याला आपण म्हणू शकतो गोल. कारण गोलामध्येच मित्रांनो वक्राकार एक पृष्ठ, त्याच्यामध्ये शिरोबिंदू नाही आणि कुठल्याही प्रकारची कडा नाही, तर हे फक्त गोलामध्ये शक्य आहे. पुढे बघा, आकृत्या काढून नावे लिहा. आता पुढे बघा, इथे बघा, इथं 6 पृष्ठे, 12 कडा आणि 8 शिरोबिंदू. तर ते कशामध्ये असतात बघा, अशा प्रकारे जर का तुम्ही वृत्तचिती काढली किंवा शंकू जरी वृत्तचिती काढली किंवा घन जरी काढला, बघा अशा प्रकारे ही वृत्तचिती जर बघितली तर इथं तुम्ही म्हणू शकता इष्टिकाचिती याला आपण म्हणतो इष्टिकाचिती. किंवा तुम्ही घन जरी काढला तरी चालेल. आता इष्टिकाचितीमध्ये बघा, पृष्ठे किती असतात, 6 असतात. तुमची इष्टिकाचिती म्हणजे तुमचं आपण म्हणू शकतो त्याला बघा, इष्टिकाचितीचं माझ्याकडे एक उदाहरण सुद्धा आहे. अशा प्रकारे हा बॉक्स म्हणजे इष्टिकाचिती. याच्यामध्ये किती पृष्ठे, 6 पृष्ठे आहेत का बघा. एक समोरचं पृष्ठ, एक मागचं पृष्ठ, 2 झाली, वरचं 3, खालचं 4, उजव्या बाजूचं 5 आणि डाव्या बाजूचं 6, अशी एकूण 6 पृष्ठे इथे असतात. कडा 12 आहेत का बघा. तुम्ही कडा जर बघितल्या तर कडा बघा, वरती किती, 1, 2, 3, 4 कडा वरती आहेत, खाली 5, 6, 7, 8, वर 4, खाली 4, 8 कडा झाल्या.
बघा उभ्या किती, 1 2 3 4 कडा उभ्या, म्हणजे एकूण तुमच्याकडे इथं 12 कडा तयार होतात. ओके, अशा प्रकारे तुम्ही इथं 12 कडा तयार केला. आता 8 शिरोबिंदू आहेत का बघा, बघा 1 2 3, त्याच्यानंतर इथं 4 5 6 7 आणि 8 शिरोबिंदू. अशा पद्धतीने ही वृत्तचिती जी आहे ती आपली तयार झाली. सॉरी, इष्टिका चिती आपली तयार झाली. पुढे बघा, एक वक्रपृष्ठ आहे, 2 वर्तुळाकार आहे. बघा एक वर्तुळ, त्याच्यानंतर इथं खाली एक वर्तुळ आहे, 2 वर्तुळाकार आहेत. बघा एक वक्रपृष्ठ. वक्रपृष्ठ म्हणजे बघा हा अशा प्रकारचा हा जो संपूर्ण भाग आहे, हा झाला एक वक्रपृष्ठाचा भाग. वर एक वर्तुळ आहे, खाली एक वर्तुळ आहे, 2 वर्तुळाकार आहे. ओके, वर्तुळाकार कडा 2 आहे, वर एक आणि खाली एक, 2 सपाट पृष्ठ आहे. म्हणजे वरचं एक बघा हे सपाट पृष्ठ आहे, खाली एक सपाट पृष्ठ आहे. तर अशा प्रकारे आपल्याकडे काय तयार करता येईल, तर वृत्तचिती. वृत्तचिती ही तयार झाली, वृत्तचिती. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हा प्रश्न सोडवू शकतो, जो अतिशय साधा आणि सोपा आहे. तर या पद्धतीने इथे जरा तुम्हाला व्यवस्थित आकृत्या वगैरे काढता आल्या पाहिजेत. या आकृत्या नीट काढा, व्यवस्थित काढा. म्हणजे पट्टी पेन्सिलचा वापर करून आपल्याला आकृत्या काढायच्यात. मी सध्या या आकृत्या कशाही काढल्यात, पण पट्टी पेन्सिलने तुम्ही काढा. आता इथे एक आकृती बघा, इथे जी होती ना ही आकृती जरा तुम्हाला मोठी काढून दाखवतो, कारण मगाशी खूप छोटी होती, त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला समजलं नसेल. यांनी काय म्हटलं होतं, खाली एक असा चौरस काढा. तर असा आपण चौरस खाली काढू शकतो. तर आपल्याला 5 पृष्ठ असतील. खालचा भाग चौरस आकृती आहे, तो चौरस काढला. पृष्ठे किती, 5 पाहिजे. आता हे एक पृष्ठ आहे आणि शिरोबिंदू 5 पाहिजेत. आता इथे 1 2 3 आणि 4 शिरोबिंदू पाहिजे. आता 5वा शिरोबिंदू कसा होईल माहितीये का, आता या सूचीला समजा तुम्ही इथं अशा प्रकारे वाढवली, इथं वाढवलं, इथून इथं पुढे वाढवलं, इथून इथं पुढे वाढवलं, हा 5वा शिरोबिंदू झाला. तुम्ही जर कडा जर बघितला तर 8 होतात. खाली चौकोनाच्या 4 कडा आणि ह्या 1 2 3 4 काळ्या कडा दिसतात, त्या 8 कडा या ठिकाणी इथं तुमच्याकडे तयार होतील. आणि या ठिकाणी एक खालचं चौरसाकृती पृष्ठ आहे आणि वर जर तुम्ही बघितलं तर 4 जी पृष्ठ आहेत ती तुमची त्रिकोणी असणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही आकृती आपण काढू शकतो. मगाशी छोटी काढली होती, आता जरा ही आकृती तुम्हाला मोठी काढून दाखवली. आणि हे काय वर्तुळ होतं, सॉरी वर्तुळ नाही, गोल होता. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हा जो प्रश्न आहे तो समजून घेऊ शकतो. हा स्वाध्याय जो आहे तो आपण समजून घेतला. मी बाजूला होतो, पुन्हा एकदा याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला घ्यायचा असेल तर घेऊ शकता. ठीक आहे. तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो इथंच थांबूयात. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचं जे दुसरं प्रकरण आहे त्यावर चर्चा करू. तर आपण आपल्या या YouTube चॅनलवर मुख्य करून 6वीच्या सर्व विषयांच्या व्हिडिओज आपण अपलोड करणार आहोत. सर्व विषयांचे स्वाध्याय 6वीच्या नवीन अभ्यासक्रमाचे विशेषतः अपलोड करायचा प्रयत्न करणार आहोत. तर नवीन अभ्यासक्रमाशी रिलेटेड जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील आता 6वीच्या, तर आपला हा जो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी YouTube चॅनल आहे तो सबस्क्राईब करा. यावरती तुम्हाला 6वीच्या नवीन व्हिडिओ बघायला मिळणार आहेत या वर्षभरामध्ये आणि अभ्यास करायला मिळणार आहे. तर आजच्या या चर्चेत इथेच थांबूयात. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.